Hello students, welcome to today's lecture. In the last lecture we seen two results depending upon the forward difference, that is a forward difference of product of two functions and a forward difference of quotients of two functions. That results can be asked for theoretical proof as a 4 marks as a theory question, and similarly that results can be also used as a standard result for solving examples. That is, whenever we have to find out the forward difference of product of two functions. Similarly, whenever we have to find the forward difference of quotient of two functions, at that time we use those results which we seen in the last lecture. You can see that lecture again by click on that particular I button. Now in today's lecture we have to see some more theoretical results and the examples depending upon the theoretical results and the definitions of the operators. Okay, in the first part we have to see only the examples and theoretical proofs depending upon the definitions of the difference operators. So let us begin. Okay, let us see first example. Show that delta square a into b raised to cx, a into b raised to cx is equal to a into bracket b raised to ch minus 1 raised to 2 into b raised to cx. Okay, show that delta square a into b raised to cx is equal to a into bracket b raised to ch minus 1 bracket raised to 2 into b raised to cx. Okay, now we have to show this result or we have to prove this result. बघूयात कसं प्रूव्ह करायचं ते. लास्ट टाइम आपण काही रिझल्ट्स बघितले होते, डेफिनेशन्स ऑफ ऑपरेटर्स बघितले होते. फक्त ते स्टँडर्ड रिझल्ट्स आणि डेफिनेशन्स ऑफ ऑपरेटर यांच्यावर डिपेंड असणारे आपण थिओरिटिकल एक्झाम्पल्स पाहत आहोत. ओके, इंटरपोलेशन या टॉपिकची आपण 3 विभागामध्ये विभागणी करणार आहोत. पहिल्या विभागामध्ये पहिल्या सेक्शनमध्ये आपण डिफरन्स ऑपरेटरच्या डेफिनेशन्स आणि त्यांच्यावर डिपेंड असणारे एक्झाम्पल्स किंवा थिओरिटिकल प्रूफ्स शिवाय रिलेशन बिटवीन द ऑपरेटर्स आपण पाहणार आहोत पहिला सेक्शन. दुसऱ्या सेक्शनमध्ये आपण फॉरवर्ड डिफरन्स टेबल तयार करून न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला, न्यूटन्स बॅकवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला आणि लॅग्रॅन्जेस इंटरपोलेशन फॉर्म्युला हे 3 फॉर्म्युले आपण डिराइव्ह करणार आहोत. थिओरिटिकल प्रूफ्स त्यांचे पाहणार आहोत. आणि तिसऱ्या सेक्शनमध्ये आपण त्या डिराइव्ह केलेल्या फॉर्म्युलाचा उपयोग करून एक्झाम्पल सोडवणार आहोत. ओके, सध्या आपण इंटरपोलेशनच्या पहिल्या सेक्शनमध्ये आहोत, म्हणजेच theoretical definitions of the operators and the examples depending upon the definitions. ओके, तेवढंच आपण सध्या पाहत आहोत. ओके, त्यापैकी हे गणित आहे. सो दॅट डेल्टा स्क्वेअर a into b raised to cx is equal to a into b raised to ch minus 1 raised to 2 into b raised to cx. ओके, we have to prove this particular result. प्रूव्ह करूयात. सो दॅटची एक्झाम्पल सगळ्यात सोपी असतात, कारण काय प्रूव्ह करायचं ते आपल्या डोळ्यासमोरच असतं. ठीक आहे. सो दॅट डेल्टा स्क्वेअर इंटू a इंटू b raised to cx. ओके, LHS घेऊयात, डेव्हलपमेंट करत करत जाऊयात आणि RHS पर्यंत पोहोचूयात. ओके, जर इथं आपण पाहिलं तर RHS मध्ये कोणताही ऑपरेटर नाहीये. जर RHS मध्ये ऑपरेटर असला असता तर आपण जी पहिली मेथड आहे, पहिलं टेक्निक आपलं आहे की LHS घ्यायची, सिम्प्लिफाय करत जायचं आणि थांबायचं. RHS घ्यायची, सिम्प्लिफाय करत जायचं आणि थांबायचं. त्याला इक्वेशन नंबर 1 आणि 2 म्हणायचं आणि नंतर LHS इज इक्वल टू RHS आपण प्रूव्ह करत होतो. ओके, आता इथे जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर नुसत्या LHS मध्ये आपला ऑपरेटर आहे डेल्टा स्क्वेअर, मात्र RHS मध्ये कोणताही ऑपरेटर नाहीये. म्हणून इथे LHS घेऊन सिम्प्लिफाय करणं आणि RHS घेऊन सिम्प्लिफाय करणं या प्रूफने जाणं आपल्याला जमणार नाहीये, कारण RHS ला कुठलाही ऑपरेटर नाहीये. RHS मध्ये आपण काही सिम्प्लिफिकेशन करू शकत नाही. त्यामुळे आपण काय करणार आहोत, या टाईपचं गणित सोडवण्यासाठी, या टाईपचं एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी LHS आपण घेणार आणि सिम्प्लिफाय करत 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 RHS पर्यंत आपण जाणार आहोत. उद्याची एक्झाम्पल सर्वात सोपी असतात, कारण कुठं पोहोचायचंय, आपलं टार्गेट काय आहे हे डोळ्यासमोर असतं, त्या दिशेने फक्त आपण वाटचाल करायची असते. ओके, लेट अस सॉल्व. प्रूफ LHS कन्सिडर करतो. येस, प्रूफ कन्सिडर
LHS. Consider LHS is equal to, what is that? Yes, delta square of A into B raised to CX. Okay, LHS घेतली आहे, सिम्प्लिफाय करूयात. That is equal to, as usual, delta square means what? फॉरवर्ड डिफरन्स ऑपरेटर 2 टाइम्स आपल्याला यूज करायचा आहे. त्यापैकी आपण नेहमीप्रमाणे काय करतोय, डेल्टा स्क्वेअर ऑपरेटर कसं ऑपरेट करतोय, डेल्टा स्क्वेअरची आपण फोड करतोय, स्प्लिटिंग करतोय, 2 डेल्टा मध्ये विभागणी करतोय. एक डेल्टा आपण बाहेर ठेवतोय आणि एक डेल्टा आपण आत ऑपरेट करतोय. सिमिलरली त्या पद्धतीने सोडूयात. नाउ डेल्टा स्क्वेअर ऑफ ए इंटू बी रेज टू सी एस. व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन? डेल्टा म्हणजे फॉरवर्ड डिफरन्स ऑपरेटर हा कोणावर वर्क होईल, कोणावर ऑपरेट होईल, तर फक्त जिथे फंक्शन ऑफ एक्स आहे त्या ठिकाणीच फक्त ऑपरेट होईल. आपल्याला माहिती आहे डेल्टा ऑफ एफ ऑफ एक्स अशी आपण डेफिनेशन केली होती. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी एक्स आहे, ज्या ज्या ठिकाणी व्हेरिएबल आहे त्याच ठिकाणी फक्त डेल्टा हा ऑपरेटर ऑपरेट होईल. म्हणजेच काय, डेल्टा हा ऑपरेटर कॉन्स्टंट वर ऑपरेट होणार नाही. आता कॉन्स्टंट म्हणजे कोणते? ज्याच्यामध्ये व्हेरिएबल एक्स नाही ते सगळे कॉन्स्टंट आहेत. म्हणजेच डेल्टा हा ऑपरेटर कॉन्स्टंट वर ऑपरेट होत नसतो. डेल्टा ऑपरेटर फक्त फंक्शन ऑफ एक्स वर ऑपरेट होईल. नाउ व्हॉट इज ऑब्झर्वेशन हियर? डेल्टा स्क्वेअर ऑफ ए इंटू बी रेज टू सी एक्स आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, डेल्टा स्क्वेअर ऑफ ए इंटू बी रेज टू सी एक्स पैकी व्हॉट इज ऑब्झर्वेशन? ए हा काय आहे? कॉन्स्टंट आहे. ए मध्ये कुठेही एक्स नाहीये आणि कॉन्स्टंट वर ऑपरेटर डेल्टा हा ऑपरेट होऊ शकत नाहीये. त्यामुळे ए आपण बाहेर घेऊया. ओके, ए इंटू डेल्टा स्क्वेअर. नाउ या डेल्टा स्क्वेअरचं स्प्लिटिंग करतो, एक डेल्टा बाहेर ठेवतो आणि दुसरा डेल्टा आत ऑपरेट करतो. दॅट इज ए इंटू डेल्टा ऑफ ब्रॅकेट मध्ये डेल्टा ऑफ बी रेज टू सी एक्स. गेटिंग दिस? ओके, काय केलं तर डेल्टा ऑपरेटर फक्त फंक्शन ऑफ एक्स वर ऑपरेट होतो. त्याच्यामुळे आपण ए हा कॉन्स्टंट आहे, याच्यावर डेल्टाचा काही इफेक्ट होणार नाही म्हणून ए हा कॉन्स्टंट आपण बाहेर घेतला. त्याच्यानंतर डेल्टा स्क्वेअर आपण स्प्लिटिंग केलं 2 डेल्टा मध्ये. डेल्टा स्क्वेअर कॅन बी रिटन ॲज डेल्टा इंटू डेल्टा. पैकी एक डेल्टा बाहेर ठेवला आणि फक्त एकच डेल्टा आतमध्ये बी रेज टू सी एक्स वर ऑपरेट केला. दॅट इज ए इंटू ब्रॅकेट डेल्टा ऑफ डेल्टा बी रेज टू सी एक्स. दॅट इज इक्वल टू, सिम्प्लिफाय करूयात. आता हा शेवटपर्यंत ए जसा आहे तसा राहील. दॅट इज इक्वल टू ए इंटू बाहेरचा डेल्टा जसा आहे तसं आतमध्ये डेल्टाची डेफिनेशन वापरूयात. डेल्टा ऑफ बी रेज टू सी एक्स. व्हॉट इज डेफिनेशन? फक्त डेफिनेशनवर डिपेंड असणं. एक्झाम्पल, व्हॉट इज डेफिनेशन ऑफ डेल्टा एफ ऑफ एक्स? एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स. म्हणजे पुढची टर्म मायनस ती टर्म. पुढची टर्म आपण कशी मिळवतो? येस, पुढची टर्म आपण कशी मिळवतो? एक्सच्या ऐवजी एक्स प्लस एच रिप्लेस करतो. एक्सच्या ऐवजी एक्स प्लस एच रिप्लेस केल्यानंतर आपल्याला पुढची टर्म मिळते. कारण आपल्याला माहिती आहे आपला डेटा हा इक्वली स्पेस्ड आहे आणि 2 सक्सेसिव्ह आर्ग्युमेंट्स मधलं अंतर थ्रूआउट सगळीकडे सेम आहे. त्याला आपण इंटरवल ऑफ डिफरन्सिंग असं म्हणतो आणि इंटरवल ऑफ डिफरन्सिंग डिनोट करण्यासाठी आपण सिम्बॉल एच वापरतो. दॅट यू नो व्हेरी वेल. ठीक आहे, म्हणजे ऑफकोर्स डेल्टा ऑफ बी रेज टू सी एक्स, डेल्टाची डेफिनेशन वापरूयात. डेल्टा ऑफ बी रेज टू सी एक्स इज इक्वल टू, येस, पुढची टर्म म्हणजेच बी रेज टू सी एक्स च्या पुढची टर्म. पुढची टर्म आपण कशी मिळवतो? एफ ऑफ एक्स प्लस एच. म्हणजेच काय, जिथे एक्स आहे त्या ठिकाणी फक्त एक्स प्लस एच रिप्लेस करा. बघूयात काय मिळेल. दॅट इज बी रेज टू सी इंटू ब्रॅकेट एक्स प्लस एच. ओके, whenever there is a x, replace that x by x plus h to get the next term. Getting this? पुढची टर्म मिळवण्यासाठी ज्या ठिकाणी x आहे त्या x च्या ऐवजी फक्त x plus h आपण रिप्लेस करत असतो. पुढची टर्म दॅट इज b रेज टू c into bracket x plus h minus ती टर्म दॅट इज minus b रेज टू cx. Okay, b raised to c into x. What we have used here? Only by definition of delta. Okay, प्रत्येक स्टेपला विजन देत चला. बाय डेफिनेशन ऑफ डेल्टा. पुढची टर्म मायनस टी टर्म. आता या ठिकाणी एक गोष्ट महत्वाची आहे, आपण जिथं जिथं एक्स आहे त्या ठिकाणी पुढची टर्म म्हणजेच एक्स प्लस एच टाकतोय. तर इथं होणारी चूक काय आहे, तर सी बी रेज टू सी एक्स म्हणजे बी रेज टू सी एक्सच्या ऐवजी एक्स प्लस एच. म्हणजे फक्त तुम्ही काय करता, एक्सच्या ऐवजी एक्स प्लस एच टाकता. तसं न टाकता ब्रॅकेट प्लेस इम्पॉर्टंट रूल. इथे सी इंटू एक्स आहे म्हणजे सी ने एक्स ला गुणायचं आहे. त्यामुळे जेव्हा आपण एक्सच्या ऐवजी एक्स प्लस एच रिप्लेस करणार आहोत त्यावेळेस ब्रॅकेट प्लेज इम्पॉर्टंट रूल. त्यावेळेस न चुकता ब्रॅकेट टाकायचा. दॅट इज बी रेज टू सी इंटू ब्रॅकेट
एक्स प्लस एच. ब्रॅकेट प्लेज इम्पॉर्टंट रोल. इथं जर ब्रॅकेट मिस केला तर अर्थ पूर्णपणे बदलेल. गेटिंग दिस? ओके. पुढची टर्म मायनस ती टर्म दॅट इज इक्वल टू सिम्प्लिफाय. येस, ए इंटू डेल्टा बाहेर जसा आहे तसा ब्रॅकेटमध्ये शक्य असतील तेवढे कॅल्क्युलेशन्स करून घेऊयात. जेव्हा ब्रॅकेट मधले कॅल्क्युलेशन संपतील तेव्हा बाहेरचा ऑपरेटर आपण आतमध्ये ऑपरेट करत असतो ऍज युजल. दॅट इज इक्वल टू येस सिंपल थिंग बी रेस टू काय करता येईल या सी ने आत मल्टिप्लाय करून घेऊयात. व्हॉट वी गेट बी रेस टू सी इंटू एक्स प्लस सी इंटू एच मायनस बी रेस टू सी एक्स रिमेन्स ऍज इट इज नो चेंज. ओके दॅट इज इक्वल टू सिम्प्लिफाय करूयात. ब्रॅकेटमध्ये शक्य असतील तेवढे कॅल्क्युलेशन करूयात. ब्रॅकेटमध्ये अजून कॅल्क्युलेशन करण्यासाठी स्कोप आहे. बाहेरचा ए इंटू डेल्टा जसा आहे तसा ऍज इट इज नो चेंज. काय करता येईल अजून? येस, व्हॉट शुड वी डू? बी रेस टू सी एक्स प्लस बी रेस टू सी एच. घातांकाचा नियम वापरूयात. आपल्याला घातांकाचे नियम माहिती आहेत. इंडायसेस, रूल्स ऑफ इंडायसेस विच वी सीन इन द प्रिव्हियस स्टँडर्ड. 8वी किंवा 9वी मध्ये आपण इंडायसेस किंवा घातांक हा चॅप्टर आपण स्टडी केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण घातांकाचे वेगवेगळे नियम वापरलेले आहेत. पैकी हियर व्हॉट वी हॅव टू यूज येस बी रेस टू सी एक्स प्लस सी एच म्हणजेच ए रेस टू एम प्लस एन हा रिझल्ट वापरावा लागेल. ए रेस टू एम प्लस एन व्हॉट इज दॅट रिझल्ट? ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन. ओके वी यूज दॅट पर्टिक्युलर रिझल्ट दॅट यूज बी रेस टू सी एक्स प्लस सी एच. याचे आपण घातांकाचा नियम वापरूयात. व्हॉट वी गेट b raised to cx into b raised to ch minus इकडचा b raised to cx remains as it is no change. Okay, what we have used here जे काय यूज केलंय त्याची डेफिनेशन लिहूयात. since what we used a raised to m plus n is equal to a raised to m into a raised to n. ओके हा रिझल्ट आपण वापरला. म्हणजे पाया समान असताना घातांकाची बेरीज होते. ओके बेसेस आर सेम ऍट द इंडायसेस हा रिझल्ट आहे. त्या रिझल्टचा आपण यूज केला. आता इथं हाच रिझल्ट का वापरायचा? ओके मी पहिल्यांदा सांगितलं शो दॅटचे एक्झाम्पल्स फार सोपे असतात. कारण का कुठे जायचंय फायनल स्टेप काय आहे ते आपल्या डोळ्यासमोर असते. व्हॉट इज युअर फायनल स्टेप? ए इंटू बी रेस टू सी एच म्हणजे तुम्हाला बी रेस टू सी एच -1 पाहिजे. ओके आता बी रेस टू सी एच जर तुम्हाला पाहिजे असेल तर काय व्हायला पाहिजे? येस इथं तुमच्याकडे काय आहे बी रेस टू सी एक्स प्लस सी एच आहे. म्हणजे घातांकामध्ये बी रेस टू सी एक्स प्लस सी एच आहे. घातांकामधनं जर बी रेस टू सी एच आपल्याला बाहेर काढायचं असेल कॉमन काढायचं असेल तर काय करावं लागेल? त्या बी रेस टू सी एक्स आणि बी रेस टू सी एच यांची आपल्याला फोड करावी लागेल. ओके यांची आपल्याला स्प्लिटिंग करावी लागेल. आणि ते स्प्लिटिंग करण्यासाठी ते फोड करण्यासाठी आपण घातांकाचा नियम वापरला. व्हेरी सिंपल. ठीक आहे म्हणजे a रेस टू m प्लस n इज इक्वल टू a रेस टू m इंटू a रेस टू n हा नियम आपण वापरला. म्हणजेच पाया जर समान असेल आणि मधलं चिन्ह जर गुणाकारात असेल तर वी कॅन ऍड दी इंडायसेस. हा घातांकाचा नियम आहे आपल्याला माहिती आहे. ओके a रेस टू m प्लस n इज इक्वल टू a रेस टू m इंटू a रेस टू n. गेटिंग दिस? हा रिझल्ट उलटा नाहीये पहा. कन्फ्युजन करून घेऊ नका. म्हणजे a रेस टू m प्लस a रेस टू n याच्यासाठी हा रिझल्ट नाही. ओके ऍडिशन साठी रिझल्ट नाहीये मल्टिप्लिकेशन साठी रिझल्ट आहे. म्हणजे जर पाया समान असेल ओके when the bases are same and middle sign is of multiplication at that time only we can add the indices. ओके पाया समान असेल तर आपण घातांकाची बेरीज करू शकतो. तसं इथं आपण केलंय b रेस टू cx प्लस cx स्प्लिटिंग केलंय घातांकाचा नियम वापरून. b रेस टू cx इंटू b रेस टू ch मायनस b रेस टू cx इथलं जसं आहे तसं ठेवलंय. सिम्प्लिफाय करूयात. ब्रॅकेट मध्ये अजून कॅल्क्युलेशन करण्यासाठी स्कोप आहे. करूयात. आतमध्ये जितके शक्य असतील तेवढे कॅल्क्युलेशन्स करायचे. जेव्हा कॅल्क्युलेशन संपतील तेव्हा बाहेरचा डेल्टा आत आपण ऑपरेट करत असतो ऍज युजल नेहमीप्रमाणे. येस व्हॉट इज स्टेप ऑफ सिम्प्लिफिकेशन? काय करता येईल? बी रेस टू सी एक्स इथं पण आहे बी रेस टू सी एक्स इथं पण आहे. दोन्ही टर्म मध्ये आहे. यू कॅन टेक दॅट आउटसाइड ॲज अ कॉमन दॅट यूज बी रेस टू सी एक्स कॉमन घेतलं. व्हॉट इज रिमेनिंग? येस इथलं बी रेस टू सी एक्स बाहेर काढल्यानंतर व्हॉट इज रिमेनिंग हिअर? बी रेस टू सी एच मायनस इथलं बी रेस टू सी एक्स बाहेर आलंय म्हणजे इथं फक्त काय होईल 1. गेटिंग दिस? सिंपल थिंग. फक्त काय केलं आपण बी रेस टू सी एक्स कॉमन काढलं. बी रेस टू सी एक्स कॉमन काढल्यानंतर व्हॉट वी गेट? बी रेस टू सी एच -1. गेटिंग दिस? व्हेरी सिंपल. नाउ सिम्प्लिफाय करा पुढे.
ब्रॅकेटमध्ये जितके शक्य असते तेवढे कॅल्क्युलेशन करायचे. अजून ब्रॅकेटमध्ये काय कॅल्क्युलेशन करायला स्कोप आहे का? जेव्हा कॅल्क्युलेशन संपतील तेव्हाच आपण बाहेरचा ऑपरेटर आतमध्ये नेणार आहोत. येस, इज देअर एनी कॅल्क्युलेशन? काहीच कॅल्क्युलेशन नाहीये. ओके, जेव्हा कॅल्क्युलेशन संपतील तेव्हा आपण बाहेरचा ऑपरेटर आत नेऊयात. त्याच्या अगोदर येस, व्हॉट इज ऑब्झर्वेशन अबाउट ब्रॅकेट नाउ? b raised to ch minus 1. What is your observation about this term? b raised to ch minus 1 ही टर्म काय आहे? कॉन्स्टंट आहे, त्याच्यामध्ये कुठेही x नाही आहे. ओके, आणि आपल्याला माहिती आहे पहिल्या स्टेपलाच मी सांगितलं डेल्टा हा ऑपरेटर किंवा कोणताही ऑपरेटर डेल्टा, डेल, ई किंवा e raised to minus 1 कोणताही ऑपरेटर फक्त कोणावर ऑपरेट होणार आहे? व्हेरिएबल x वर ऑपरेट होणार आहे. ज्या ठिकाणी व्हेरिएबल x नसेल म्हणजेच जे कॉन्स्टंट असेल त्या ठिकाणी आपला ऑपरेटर डेल्टा, डेल, ई किंवा e raised to minus 1 ऑपरेट होत नसतो. त्या ऑपरेटरचा कॉन्स्टंटवर काहीही परिणाम होत नसतो. इथं व्हॉट इज ऑब्झर्वेशन? b raised to ch minus 1 याच्यामध्ये कुठे x आहे का? नाही आहे, हा कॉन्स्टंट आहे. हा b raised to ch minus 1 मध्ये कुठेही x नाही आहे, म्हणजे b raised to ch minus 1 हा कॉन्स्टंट आहे. त्यामुळे या कॉन्स्टंटवर डेल्टाचा काहीही परिणाम होणार नाही. Therefore, you can take that b raised to ch minus 1 constant outside of the bracket. Okay, what we get here now? Yes, simplify. Next term, a जसा आहे तसा into bracket मधून आपण b raised to ch minus 1 कॉमन काढलाय, कॉन्स्टंट म्हणून बाहेर घेतलाय. नाउ आता हा डेल्टा जो आहे तो b raised to cx वर ऑपरेट करूयात. into bracket what we get? Delta of, yes, what we get? Delta of b raised to cx. Getting this? काय केलं फक्त b raised to ch minus 1 हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट आपण बाहेर घेतला आणि फक्त डेल्टा हा फंक्शन ऑफ x वर म्हणजेच b raised to cx वर ऑपरेट केला. नाउ व्हॉट इज ऑब्झर्वेशन? येस, काय करता येईल? ऑब्झर्वेशन करा. ब्रॅकेट जर तुम्ही पहिल्यापासून व्हेरीफाय केला पाहिलात तर व्हॉट इज ऑब्झर्वेशन? येस, ब्रॅकेट मध्ये काय आहे? डेल्टा ऑफ b raised to cx. याचीच किंमत या ब्रॅकेट मध्ये आहे, याचीच किंमत या ब्रॅकेट मध्ये आहे, याचीच किंमत या ब्रॅकेट मध्ये आहे. म्हणजे जर आपण ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट ऑब्झर्व केला तर त्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये काय दिसतंय आपल्याला? तर स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये फक्त आपल्याला डेल्टा ऑफ b raised to cx ची किंमत दिसते. ती किती आणली आपण? किती काढली किंमत? ती लास्ट स्टेप मध्ये आहे पहा, सेकंड लास्ट स्टेप मध्ये किती काढली किंमत ती आपण? येस, b raised to cx into bracket b raised to ch minus 1. म्हणजे ही किंमत कशाची आहे? डेल्टा ऑफ b raised to x ची आहे. आणि आता आपल्याला काय सोडवायचंय पुन्हा? येस, पुन्हा आपल्याला काय करायचंय? डेल्टा ऑफ b raised to cx चीच किंमत काढायची. म्हणजे पुन्हा रिपीट तेच कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट डेल्टा ऑफ b raised to cx ची किंमत जी अगोदरच्या टर्म मध्ये मिळालेली आहे ती वापरू शकता. ती जर पुटअप केली तरी चालेल किंवा ऍज युजुअल नेहमीप्रमाणे सोडू शकता कसंही. ठीक आहे, आपण सोडूयात, बघूयात काय मिळेल. मागाच्या स्टेप्स पुन्हा रिकॉल्स होतील. येस, सिम्प्लिफाय करूयात. दॅट इज इक्वल टू what is your observation? That is equal to a into b raised to ch minus 1 जसा आहे तसा as it is. Now here again use definition of delta of b raised to cx. डेल्टा ची डेफिनेशन ऑफ पुढची टर्म मायनस ती टर्म. ओके, पुढची टर्म मिळवण्यासाठी whenever there is a x replace that x by x plus h. That gives delta of b raised to cx is equal to b raised to c into bracket x plus h. Okay, whenever there is a x replace that x by x plus h minus ती टर्म आहे b raised to cx. What is observation? कशानुसार लिहिलं? Since by definition of delta, फक्त डेल्टाची डेफिनेशन वापरली, बाकी नवीन काहीच नाही. That is equal to, सिम्प्लिफाय करूयात. That is equal to a into b raised to ch minus 1 जसा आहे तसा बाहेर, आतमध्ये पुन्हा या c ने आत मल्टिप्लाय करतो. व्हॉट वी गेट? b raised to cx प्लस ch मायनस b raised to cx. इथे जसा आहे तसा ऍज इट इज, नो चेंज. फक्त स्टेप ऑफ सिम्प्लिफिकेशन c ने आत मल्टिप्लाय करून घेतलं. दॅट इज इक्वल टू
a into bracket b raised to ch minus 1 into bracket, again here use the rule of index, घातांकाचा नियम वापरा, b raised to cx plus ch can be written as b raised to ch into b raised to ch. Getting this? म्हणजे पाया समान घातांकाची बेरीज a raised to m plus n is equal to a raised to m into a raised to n. हा रिझल्ट वापरू शकता, मगाशी आपण तो वापरलाय. सेम स्टेप्स. Yes, we can write this as a b raised to cx into b raised to ch minus b raised to cx. प्लेन टर्म है, keep it as it is. Again you can give the reason. प्रत्येक स्टेपला रिझन देत चला. रिझन दिल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स पण कळतो एक्झामिनरला, आणि शिवाय आपल्याला नंतर जेव्हा आपण वाचतो तेव्हा समजतंय की कोणत्या स्टेपवरून कोणत्या कारणास्तव आपण ते लिहिलेलं आहे. काय लिहिता येईल तर सिन्स बाय rule of index, that is a raised to m plus n is equal to a raised to m into a raised to n. ओके, हा घातांकाचा नियम वापरला. that is equal to, सिम्प्लिफाय करूयात, a into bracket b raised to ch minus 1 remains as it is, no change, into bracket. Yes, what should we do? b raised to cx, b raised to cs दोन्ही ठिकाणी आहे. You can take that outside as a common. What is remaining in bracket? पहिल्या ठिकाणी फक्त कोणती टर्म राहील? b raised to ch minus इथून b raised to cs कॉमन काढल्यानंतर what is remaining in bracket? only 1. that is equal to, सिम्प्लिफाय करूयात. आतमध्ये अजून ब्रॅकेट मध्ये काही सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी स्कोप नाहीये. आता ब्रॅकेटने मल्टिप्लिकेशन करूयात. a जसा आहे तसा. व्हॉट इज ऑब्झर्वेशन? येस, व्हॉट इज ऑब्झर्वेशन अबाउट दिस टर्म? b raised to ch minus 1 इथे आहे. सिमिलरली b raised to ch minus 1 इथे आहे. या दोन्हीचा जर गुणाकार केला तर व्हॉट वी गेट? b raised to ch minus 1 into b raised to ch minus 1, that will give b raised to ch minus 1 ब्रॅकेट raised to 2 असेल. ठीक आहे, b raised to ch minus 1 ब्रॅकेट raised to 2 into b raised to cx remains as it is. ओके, फक्त a into b raised to ch ने आत मल्टिप्लाय केलं. आत मल्टिप्लाय केल्यानंतर a into b raised to ch minus 1 इथे एकदा आहे आणि इथे एकदा आहे, म्हणजे त्यांचा स्क्वेअर होईल. a into b raised to ch minus 1 bracket raised to 2 into इथलं b raised to cx as it is. Now observe the RHS. ओके, आपल्याला काय सिद्ध करायचं होतं बघा बरं जरा. RHS, what is your RHS? yes, what is your RHS? what is your RHS? a into b raised to a into bracket b raised to ch minus 1, a into bracket b raised to ch minus 1 bracket raised to 2 into b raised to cx. ओके, हेच आपल्याला दाखवायचं होतं. म्हणजे a into b raised to ch, a into b raised to ch minus 1, a into b raised to ch minus 1 bracket raised to 2 into b raised to cx. ही म्हणजेच काय? that is equal to your RHS. ठीक आहे, म्हणजे लेफ्ट हँड साइड आपण घेतली होती. लेफ्ट हँड साइड घेऊन आपण पुढे डेव्हलपमेंट करत गेलो आणि RHS पर्यंत पोहोचलो. therefore LHS equal to RHS. शेवटी आपण पुन्हा एकदा दिलेला रिझल्ट मांडूयात. therefore yes, आपण LHS पासून सुरुवात केली होती. ती काय होती? डेल्टा स्क्वेअर ऑफ a into b raised to cx. ही LHS आपण घेतली होती. सिम्प्लिफाय करत गेलो होतो आणि आपण काय दाखवलं? that is equal to a into bracket b raised to ch minus 1 bracket raised to 2 into b raised to cx. ओके, हेच आपल्याला दाखवायचं होतं. this is we want to show. okay, hence the proof. hence the proof. ओके, हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. गेटिंग दिस? व्हेरी सिंपल थिंग. एक्झाम्पल अशा पद्धतीने सोडवू शकता. याचं जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर याचं अजून जनरलायझेशन पण करता येईल. काय करता येईल? डेल्टा स्क्वेअर a इंटू बी रेस टू सी एक्स च्या ऐवजी आपण याची किंमत आपण दाखवलेली आहे सिम्प्लिफाय करून. ती किती आलेली आहे? a इंटू बी रेस टू सी एच मायनस 1 रेस टू 2 इंटू बी रेस टू सी एस. ओके,
याच अनुषंगाने आपण अजून नवीन एक्झाम्पल सोडवू शकतो, तयार करू शकतो. ते कसे असतील? आता इथं डेल्टा स्क्वेअर, व्हॉट इज ऑब्झर्वेशन? डेल्टा स्क्वेअर आहे a इंटू बी रेस टू सी एक्स आहे. ठीक आहे, त्यापैकी इथं बाहेरचा a इथं बाहेर जसा आहे तसा आलेला आहे. इथं बी रेस टू सी एक्स, मगाशीच आपलं एक्झाम्पल संपलेलं आहे. अजून याच्यामध्ये एक्स्ट्रा कसे एक्झाम्पल्स तयार करता येतील ते सांगतोय. बी रेस टू सी एक्स, इथं बी रेस टू सी एक्स आहे. फक्त चेंज कुठं झालाय पहा बरं. इथं डेल्टा स्क्वेअर असेल त्याची किंमत तुमच्याकडे काय मिळाली आहे? बी रेस टू सी एच मायनस 1 रेस टू 3 असे आलेले आहे. ओके, म्हणजे ह्या जर एल एच आणि आर एच आपण नीट ऑब्झर्वेशन केलं तर काही टर्म सेम आहेत, फक्त काही एकच टर्म फक्त बदलते. म्हणजे इकडे जर डेल्टा स्क्वेअर असेल तर तिकडे काय? बी रेस टू सी एच मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. याच पद्धतीने आपण रिझल्टचं जनरलायझेशन करू शकतो. म्हणजे समजा मला असं विचारलं डेल्टा रेस टू 3 ऑफ ए इंटू बी रेस टू सी एक्स इज इक्वल टू, याची व्हॅल्यू काय येईल? पण हा बाय ऑब्झर्वेशन काय होईल? इथं स्क्वेअर असताना फक्त इथं बी रेस टू सी एच मायनस 1 चा स्क्वेअर आहे, तसं इथं काय असेल? फक्त ए जसा आहे तसा, फक्त इथं काय असेल? बी रेस टू सी एच मायनस 1 ब्रॅकेट रेस टू 3 इंटू इथला बी रेस टू सी एक्स जसा आहे तसा. ओके, अशा पद्धतीने पण आपल्याला रिझल्ट सिद्ध करता येईल. डेल्टा रेस टू 3 इंटू ए रेस टू बी एक्स इज इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट बी रेस टू सी एच मायनस 1 ब्रॅकेट रेस टू 3 इंटू बी रेस टू सी एक्स. तसंच अजून जनरलाइज तुम्ही करू शकता. म्हणजे डेल्टा रेस टू 4 ए इंटू बी रेस टू सी एक्स ची व्हॅल्यू काय येईल? हे सिंपल थिंग बाय ऑब्झर्वेशन काय येईल? ए जसा आहे तसा इंटू ब्रॅकेट बी रेस टू सी एच मायनस 1 रेस टू 4 इंटू बी रेस टू सी एक्स. ओके, अशाच पद्धतीने तुम्ही पुढे रिझल्ट सिद्ध करू शकता. म्हणजे अशाच पद्धतीने आपण जनरलायझेशन करू शकतो. तसंच इन जनरल असं पण म्हणता येईल डेल्टा रेस टू एन ऑफ ए इंटू बी रेस टू सी एक्स इज इक्वल टू काय येईल व्हॅल्यू? येस, गेस दॅट व्हॅल्यू काय येईल? ए इंटू बी रेस टू सी एच मायनस 1 ब्रॅकेट रेस टू एन इंटू बी रेस टू सी एक्स. सिंपल थिंग. ओके, म्हणजे हा रिझल्ट तुम्ही जनरलाइज करू शकता. सिंपल थिंग. अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स थेरॉटिकल प्रूफ मध्ये विचारू शकतात. फक्त आपण रिपीटेडली यूज ऑफ डेफिनेशन डेल्टा करतोय. ओके, त्यासाठी पाठीमागची जी काही डेल्टाचे डेफिनेशन्स आहेत किंवा डेल्टाच्या डेफिनेशनचा आपण यूज केलेला आहे ते व्हिडिओज पुन्हा एकदा पहा, की जेणेकरून तुम्हाला डेफिनेशनची आयडिया क्लिअर होईल. ओके, फक्त इथं आपण डेफिनेशन ऑफ डेल्टा वापरलेला आहे. अशा पद्धतीचा कोणतंही एक्झाम्पल तुम्ही प्रूव्ह करू शकता. त्यासाठी फक्त बेस काय पाहिजे? theoretical definitions of the operators delta, delta square and so on. Getting this? Okay, very simple. Now let us see another example. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगायची. आता याच्यामध्ये समजा तुम्हाला असं विचारलं, ओके, समजा असं विचारलं, सो दॅट delta square of a into b raised to cx is equal to a into bracket b raised to c minus 1 bracket raised to 2 bracket complete b raised to cx. असं एक्झाम्पल आलं तर काय असेल? व्हॉट इज युअर चेंज? येस, फक्त चेंज काय होईल? जर तुम्ही याची आरएचएस आणि याची आरएचएस पाहिली, ऑब्झर्वेशन केली तर काय सगळ्या टर्म सेमच आहेत. फक्त काय इकडे बी रेस टू सी एच आहे आणि इथे फक्त बी रेस टू सी आहे. ओके, ह्या रिझल्ट वरून हा रिझल्ट कसा मिळवला असेल? फक्त येस, कंपॅरिझन जर केलं तर बाकी सगळ्या टर्म सेम आहेत. त्यामुळे या रिझल्ट वरून हा रिझल्ट फक्त कसा मिळालेला असेल? येस, इथं एच आहे प्रेझेंट, इथं एच अब्सेंट आहे. म्हणजेच इथं व्हॉट इज ऑब्झर्वेशन? इथे एच ची व्हॅल्यू किती असेल? हियर h is equal to 1. Getting this? म्हणजे इंटरवल ऑफ डिफरन्सिंग जर h is equal to मी 1 घेतला तर डेफिनेटली मला हा रिझल्ट सिद्ध करता येईल. म्हणजे समजा शो दॅट डेल्टा स्क्वेअर ऑफ a इंटू बी रेस टू सी एक्स इज इक्वल टू a इंटू ब्रॅकेट बी रेस टू सी मायनस 1 ब्रॅकेट रेस टू 2 इंटू बी रेस टू सी एक्स. असा जर रिझल्ट शोधण्यासाठी विचारला तर फक्त तुमचा चेंज काय असेल? येस, पहिल्यांदा सगळं आपण गणित सोडवले पहा. फक्त चेंज काय असेल? whenever there is a h, take that value of h is equal to 1. म्हणजे ह्या गणितामध्ये फक्त आपण काय करणार? ओके, या गणितामध्ये फक्त आपण काय करणार? टेक
h is equal to 1. म्हणजे whenever there is a h, replace that value of h by 1. ओके, म्हणजे इथे h ची व्हॅल्यू जर तुम्ही 1 रिप्लेस केली तर सिमिलरली या रिझल्ट वरून आपल्याला हा रिझल्ट सिद्ध करता येईल. ओके, तसं जनरलायझेशन जर केलं तर डेल्टा रेस टू 3 इंटू बी रेस टू सी एक्स ह्याची व्हॅल्यू काय येईल? डेल्टा रेस टू 3 डेल्टा रेस टू 3 इंटू a into b raised to cx is equal to a into bracket b raised to, yes, h is equal to आपण 1 put up करतो, h is equal to 1 put up केलं तर what is remaining only here? b raised to c minus 1 bracket raised to 3 into b raised to cx. ओके, म्हणजे फक्त h is equal to जर मी 1 टाकला तर मला कोणताही रिझल्ट सिद्ध करता येईल. ओके, फक्त जनरल रिझल्ट कोणता आहे तो आपण पाहिला. जनरल रिझल्टचं आपण पर्टिक्युलर रिझल्ट बाय रिप्लेसिंग द व्हॅल्यू ऑफ एच कोणताही ऑब्टेन करू शकतो. ओके, शक्यतो जनरल रिझल्टच व्यवस्थित प्रिपेअर करा, पर्टिक्युलर रिझल्ट तुम्ही इझिली डेव्हलप करू शकाल. दिस इज अ सिंपल एक्झाम्पल, सो दॅट चे एक्झाम्पल्स फार सोपी असतात. फक्त आपण काय यूज केली? डेफिनेशन ऑफ डेल्टा. रिपीटेडली वॉचिंग ठेवा, रिपीटेडली व्हिडिओ पाहत चला, रिपीटेडली व्हिडिओ पाहून ओके रिपीटेडली व्हिडिओ पाहून तुम्ही तुमच्या नोट्स तयार करू शकताय. एकाच वेळेस पहिल्यांदाच लेक्चर पाहत असताना शक्यतो नोट्स तयार करू नका, कारण एक्सप्लेनेशन चालू असताना आपण थोड्याशा नोट्स जर तयार करत राहिलो तर पुढे काय चाललंय किंवा मी काय बोलतोय, काय विजन आहे, कुठल्या स्टेप्स कशा लिहितोय ते शक्यतो अंडरस्टँडिंग होण्यासाठी थोडासा वेळ लागेल. त्यापेक्षा बेटर वे काय करायचं, पहिल्यांदा पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित वॉच करायचा, पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित पाहायचा आणि त्याच्यानंतर रिपीटेडली व्हिडिओज पाहून तुम्ही स्वतः नोट्स प्रिपेअर करा. जेव्हा तुम्ही एकदा स्वतःच्या नोट्स तयार करत असाल तेव्हा डेफिनेटली पुन्हा एकदा व्हिडिओ वाचायचा आणि नोट्स डोळ्यासमोर ठेवायचे, म्हणजे झालेल्या चुका आपल्याला नक्कीच समजतील. ठीक आहे, डायरेक्ट रन टाइम, आता आपलं लेक्चर लाईव्ह चालू आहे त्याच वेळेस लेक्चर चालू असताना शक्यतो नोट्स प्रिपेअर करू नका, कारण पुढच्या गोष्टी समजणार नाहीयेत. त्यापेक्षा बेटर वे आता जेव्हा आपलं लेक्चर आहे त्या टायमिंगला फक्त लेक्चर व्यवस्थित लक्ष देऊन ऐका, व्यवस्थित पहा आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतःच्या नोट्स डेव्हलप करू शकता. पुन्हा रिपीटेडली वाचायचं, पुन्हा रिपीटेडली पाहायचा, रिपीटेडली व्हिडिओज पाहायचे आणि नोट्स प्रिपेअर करायच्या. ओके, कारण हे व्हिडिओज तुम्हाला युट्यूबवर मी ठेवणारच आहे. ओके, त्यामुळे डाउनलोड पण करण्याची आवश्यकता नाही, वॉचिंग करा आणि नोट्स काढा, वॉचिंग करा आणि नोट्स काढा. गेटिंग दिस? ओके, सिमिलरली लेट अस मूव्ह टुवर्ड्स द नेक्स्ट एक्झाम्पल. पुढचे एक्झाम्पल पाहूयात. फक्त आपण थेरॉटिकल डेफिनेशनवर डिपेंडिंग असणारे एक्झाम्पल्स पाहतोय, बाकी नवीन याच्यामध्ये काहीच नाही आहे. ओके, आणि हे सगळे एक्झाम्पल्स ॲज पर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट, सगळे महत्त्वाचे असतात, कारण थेरॉटिकल क्वेश्चन्स विचारले जातात. Let us move towards next one. Okay, now next example, evaluate. Evaluate delta square divided by e. Delta square divided by e of x square. Full stop. Take h is equal to 1. Okay, evaluate delta square divided by e of x square. Take h is equal to 1. हा एक नवीन पॅटर्न आहे, आतापर्यंत या टाइपचे एक्झाम्पल्स आपल्याला झाले नव्हते. ओके, हा नवीन टाइप आहे. प्रत्येक टाइप आपण प्रत्येक एक्झाम्पल मध्ये काहीतरी व्हरायटी आहे पहा, प्रत्येक एक्झाम्पल मध्ये काहीतरी नवीन शिकतोय, काहीतरी नवीन असणारे एक्झाम्पल आपण घेतोय प्रत्येक वेळेस. ओके, फक्त यासाठी आपण थेरॉटिकल बेस काय वापरतोय, डेफिनेशन्स ऑफ ऑपरेटर, बाकी नवीन काहीच नाही. फक्त प्रिव्हियस नॉलेज आपल्याला डेफिनेशन्स ऑफ ऑपरेटर्स आहे, माहिती आहे, त्या अनुषंगानं किंवा त्यांचा उपयोग करूनच आपण व्हरायटीज ऑफ एक्झाम्पल पाहतो आहेत, व्हरायटीज ऑफ थेरॉटिकल एक्झाम्पल आपण स्टडी करतोय. ओके, नाउ व्हॉट इज ऑब्झर्वेशन अबाउट दिस वन? इव्हॅल्युएट. मगाच एक्झाम्पल शोधायचं होतं, आत्ताच एक्झाम्पल इव्हॅल्युएट आहे. Evaluate delta square divided by e of x square, and here we have to take the value of h is equal to 1. आता इव्हॅल्युएट करायचं आहे, थ्रू दॅट नाहीये. थ्रू दॅटला काय असतं तर कुठं पोचायचं आहे ते आपल्या डोळ्यासमोर असतं, कुठं पोचायचं आहे हे टार्गेट आपल्या समोर असतं, त्या दिशेने आपण वाटचाल करत असतो. मात्र इव्हॅल्युएट म्हणजे सरळ रूप द्या. ओके, इव्हॅल्युएट करायचं असेल म्हणजे कुठं जायचंय, रूट स्टेप काय आहे हे आपल्या डोळ्यासमोर नसते. जितकं रूट स्टेपला जाता येईल, जितकं सिम्प्लिफाय करता येईल तेवढं आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. ओके, तेवढं आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचं आहे.
प्रत्येकाचं सरळ रूप किंवा प्रत्येकाचं इव्हॅल्युएशन वेगवेगळं असू शकतं. आता प्रत्येकाच्या फायनल स्टेप या मस्ट बी सेमच असल्या पाहिजेत. ओके, म्हणजे इव्हॅल्युएटचा पॅटर्न आणि प्रोजेक्टचा पॅटर्न. मगाशी आपण गणित बघितलं शो दॅट, म्हणजे कुठं पोहोचायचं आहे ते फिक्स आहे. आता इथं इव्हॅल्युएट आहे. इव्हॅल्युएट म्हणजेच ऑफकोर्स सरळ रूप द्यायचं आहे आणि सरळ रूप प्रत्येकाचं मे बी कदाचित वेगवेगळं येऊ शकतं. कोण कुठे थांबतो त्याच्यावर डिपेंड आहे. पण शक्यतो इव्हॅल्युएशनचे जे एक्झाम्पल्स असतात ते रूट स्टेपला आपण जायचं असतं. जितकं शक्य असेल तेवढं कॅल्क्युलेशन करायचं असतं. ठीक आहे, सिम्प्लिफाय करूयात. नाऊ हा एक युनिक पॅटर्नचा एक्झाम्पल आहे. व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन अबाउट दिस पॅटर्न? डेल्टा स्क्वेअर डिवाइड बाय ई कन्सिडर करूयात. काय किंमत येते बघूयात. कन्सिडर डेल्टा स्क्वेअर डिवाइडेड बाय ई ऑफ एक्स स्क्वेअर. ओके, नाउ दिस इज अ स्पेशल टाइप ऑफ एक्झाम्पल. एक विशिष्ट प्रकारचं एक्झाम्पल आहे. ह्याच्यामध्ये डेल्टा स्क्वेअर हा सुद्धा ऑपरेटर आहे आणि ई हा सुद्धा ऑपरेटर आहे. ओके, दोन ऑपरेटर्स आहेत. पहिल्यांदा आपण काय करूयात, तर या दोन ऑपरेटरचं रूपांतर एका ऑपरेटर मध्ये करूयात. ओके, ई आणि डेल्टा हे दोन ऑपरेटर आहेत. या दोन ऑपरेटरचं रूपांतर एका ऑपरेटर मध्ये करूयात. म्हणजे पहिल्यांदा मी काय करतो, डेल्टाची किंमत इन टर्म्स ऑफ ई टाकतो. ओके, जर डेल्टाची किंमत इन टर्म्स ऑफ ई, ई म्हणजे काय आपला शिफ्ट ऑपरेटर. ठीक आहे, म्हणजे जर डेल्टाची किंमत मला इन टर्म्स ऑफ ई टाकायची असेल तर आय नो द रिझल्ट, that is the relation between the operators delta and e. E आणि डेल्टा, फॉरवर्ड डिफरन्स ऑपरेटर डेल्टा आणि शिफ्ट ऑपरेटर ई यांच्यामध्ये रिझल्ट काय आपल्याला माहिती आहे, यांच्यामध्ये रिलेशन काय आपल्याला माहिती आहे. लास्ट लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं. ते जे व्हिडिओ आहेत ते प्लेलिस्ट मध्ये आहे. म्हणजे रिलेशन बिटवीन द ऑपरेटर्स हा एक व्हिडिओ आपण सेपरेट केलाय किंवा हे लेक्चर आपण सेपरेट केलेलं आहे. ते लेक्चर प्लेलिस्ट मध्ये आहे. तुम्ही चॅनल GetSolutions.tech ते आपल्या चॅनलमध्ये सबस्क्राईब केलेलं आहे. त्या चॅनलमध्ये प्लेलिस्ट आहे. त्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला ते लेक्चर रिलेशन बिटवीन द ऑपरेटर्स पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये आपण रिलेशन बिटवीन द ऑपरेटर्स पाहिलेलं आहे. आता इथं मला काय करायचं आहे, डेल्टाच्या ऐवजी डेल्टाची किंमत इन टर्म्स ऑफ ई वापरायची. तर डेल्टाची किंमत इन टर्म्स ऑफ ई वापरायची असेल तर आय हॅव टू मेक यूज ऑफ रिलेशन बिटवीन द ऑपरेटर्स ई अँड डेल्टा. व्हॉट इज दॅट रिलेशन? यस, रिलेशन काय होतं ते E इज इक्वल टू 1 प्लस डेल्टा. त्यावेळेस मी सांगितलं होतं these results can be used as a standard result. ओके, म्हणजे E इज इक्वल टू 1 प्लस डेल्टा हा रिझल्ट आपण सिद्ध केला होता. हा रिझल्ट काय आहे, तर रिलेशन बिटवीन द ऑपरेटर्स ई अँड डेल्टा. आता याच्यानुसार मला डेल्टाची किंमत इन टर्म्स ऑफ ई मध्ये काढायची असेल तर काय करूयात, इकडचा जो +1 आहे त्याला मी इकडे शिफ्ट करतो. दॅट गिव्स E -1 दॅट इज इक्वल टू डेल्टा. ठीक आहे, डेल्टाची किंमत आपण E-1 टाकू शकतो. म्हणजे पहिल्यांदा एक्झाम्पलचा पॅटर्न लक्षात घ्या. डेल्टा स्क्वेअर डिवाइड बाय ई ऑफ एक्स रेस टू 2. म्हणजे पॅटर्न कसा आहे बघा, डेल्टा स्क्वेअर डिवाइडेड बाय ई म्हणजे दोन ऑपरेटर्सचं डिवायडेशन आहे, म्हणजे डिव्हिजन आहे ऑफ. बाहेर एक्स स्क्वेअर असू शकतं, एक्स रेस टू 3 असू शकतं, एक्स रेस टू 4, 5 कितीही असू शकतं. फक्त पॅटर्न काय, डेल्टा रेस टू समथिंग डिवाइडेड बाय ई किंवा डेल्टा रेस टू 2 डिवाइडेड बाय ई हा पॅटर्न आहे. या पॅटर्नचे एक्झाम्पल सोडवत असताना वी हॅव टू रिमेंबर वन थिंग, काय तर सगळं एक्झाम्पल एका ऑपरेटर मध्ये ट्रान्सफर करा. म्हणजेच काय करा, डेल्टाच्या ऐवजी डेल्टाची किंमत इन टर्म्स ऑफ ई टाका. जर डेल्टाची किंमत इन टर्म्स ऑफ ई टाकायची असेल तर वी हॅव टू मेक यूज ऑफ द रिलेशन बिटवीन द ऑपरेटर्स ई अँड डेल्टा विच वी सीन इन द प्रिव्हियस लेक्चर. ओके, ते आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. त्याचा व्हिडिओ किंवा ते लेक्चर तुम्हाला प्लेलिस्टला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा तुम्ही व्हिजिट करून पाहू शकता. व्हॉट इज दॅट रिलेशन? E इज इक्वल टू 1 प्लस डेल्टा. फ्रॉम दॅट वी वॉन्ट द व्हॅल्यू ऑफ डेल्टा. द व्हॅल्यू ऑफ डेल्टा इज नथिंग बट E-1 इज इक्वल टू डेल्टा. नाउ I will replace the value of delta as a E-1. रिप्लेस करतो, that we get a simple thing. डेल्टाच्या ऐवजी मी किंमत टाकतो E-1 bracket raised to 2 divided by E into x raised to 2 remains as it is, no change. Getting this? फक्त काय केलं, या गणितामध्ये नवीन शिकलो काय आपण, तर डेल्टा रेस टू समथिंग डिवाइड बाय ई हा पॅटर्न आहे.
बाहेर एक्स स्क्वेअर एक्स रेस टू 3x चा इंडेक्स किती असू द्या. या पॅटर्नचे एक्झाम्पल सोडवायचे असतील तर काय करणार, पूर्ण गणित डेल्टा मी काढून टाकणार आणि डेल्टाच्या ऐवजी शिफ्ट ऑपरेटर ई आणला. ते आणण्यासाठी ई इज इक्वल टू 1 प्लस डेल्टा हा रिझल्ट वापरला. त्याच्यानुसार डेल्टाची किंमत मला मिळाली ई मायनस 1. ओके, सिम्प्लिफाय करूयात. एवढी एक स्टेप महत्वाची आहे, बाकी सगळं सिम्प्लिफिकेशन मेकॅनिकल. दॅट इज इक्वल टू yes, now what we do, e minus 1 bracket raised to 2 expansion करूयात. that gives e square minus 2 times e plus 1 divided by e remains as it is, no change, into bracket च्या बाहेर x square remains as it is. ओके, काय केलं, a minus b bracket expansion केला, a minus b bracket raised to 2. what is that result? Standard result, a square minus twice ab plus b square. ओके, हा रिझल्ट स्टँडर्ड रिझल्ट आहे. त्या स्टँडर्ड रिझल्टचा यूज करून e मायनस 1 ब्रॅकेट रेस टू 2 चं एक्सपान्शन केलं. दॅट इज इक्वल टू, सिम्प्लिफाय करूयात. आपलं ठरलंय ब्रॅकेट मध्ये जेवढे असतील तेवढे शक्य असतील तेवढे कॅल्क्युलेशन करणार. जेव्हा ब्रॅकेट मधले कॅल्क्युलेशन संपतील तेव्हाच बाहेरचा ऑपरेटर आत ऑपरेट करणार किंवा तेव्हाच आपण मल्टिप्लिकेशन घेणार आहोत. ठीक आहे, ब्रॅकेट मध्ये काय कॅल्क्युलेशन करण्यासाठी स्कोप आहे, e स्क्वेअर मायनस 2e प्लस 1 डिवाइडेड बाय a. काय करता येईल, what is the scope of calculation in the bracket? काय करता येईल, सिंपल, डिनॉमिनेटर सेपरेट करूयात, शेष सेपरेट करूयात. ओके, नाउ सेपरेटिंग द डिनॉमिनेटर्स, व्हाट वी गेट, डिनॉमिनेटर सेपरेट करूयात. e स्क्वेअर डिवाइडेड बाय e माइनस 2 टाइम्स e डिवाइडेड बाय e प्लस 1 अपॉन e ऑफ x स्क्वेअर. getting this? फक्त काय केलं, छेद सेपरेट केले, सेपरेटिंग द डिनॉमिनेटर. दॅट इज इक्वल टू, सिम्प्लिफाय करूयात, e स्क्वेअर डिवाइडेड बाय e, दॅट गिव्स एक e कॅन्सल होईल, फक्त राहील फक्त e मायनस 2e डिवाइड बाय e, e गॉन, e ला e कॅन्सल होईल, म्हणजेच काय होईल, मायनस 2 टाइम्स इंटू e बाय e गॉन, e ला e गेलं म्हणजे फक्त 2 राहील, प्लस 1 अपॉन e, अँड 1 अपॉन e कॅन बी रिटन एज, जर e मला न्यूमरेटरला घ्यायचं असेल तर 1 अपॉन e आय कॅन write this as a, yes, 1 upon e can be written as e raised to minus 1 of x square. Getting this? फक्त डिनॉमिनेटर सेपरेट केले आणि डिनॉमिनेटर सेपरेट करून कॅल्क्युलेशन केलं. e square by e, that gives only e, minus 2e divided by e, e gone, that is only minus 2 is remaining, and plus 1 upon e, म्हणजे डिनॉमिनेटरला e आहे, डिनॉमिनेटर मधला e म्हणजेच e raised to 1. जर मला न्यूमरेटरला घ्यायचं असेल तर घातांकाच्या नियमाप्रमाणे त्याचा घातांक निगेटिव्ह होतो, म्हणजे 1 अपॉन e कॅन बी रिटन ॲज अ e रेस टू मायनस 1. ओके, अजून ब्रॅकेट मध्ये कॅल्क्युलेशन करण्यासाठी काय स्कोप आहे का, या ब्रॅकेट मध्ये काय कॅल्क्युलेशन करता येतील का, नाही. आपण प्लेन ऑपरेटर्स मिळवलेले आहेत, 2 ऑपरेटरचं रूपांतर एका ऑपरेटर मध्ये केलेलं आहे, प्लेन ऑपरेटर्स मिळवलेले आहेत. नाउ आपण तो ब्रॅकेट ऑपरेट करू शकतो. आता ऑपरेट करूयात. दॅट इज इक्वल टू, that is equal to x square ने आप मल्टीप्लाई करा, that gives e of x square minus 2 times x square plus e raised to minus 1 of x square. Okay, that is equal to, now operate that bracket e on x square. Okay, e हा bracket x square ऑपरेट करा. आपल्याला माहिती आहे शिफ्ट ऑपरेटर e, what is definition, definitions of operator. आपण त्या definitions of operator चे सेपरेट व्हिडिओज बनवलेले आहेत किंवा सेपरेट लेक्चर्स बनवलेले आहेत. ते लेक्चर्स तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये पाहायला मिळतील. त्या डेफिनेशन्स ऑफ ऑपरेटर पुन्हा पहा, त्यांच्या आपल्या डेफिनेशन्स वापरायचे आहेत. पहिल्यांदाच मी सांगितलं फक्त डेफिनेशन्स ऑफ द ऑपरेटर्स अँड द रिलेशन बिटवीन द ऑपरेटर्स या पॉइंटवरच आधारित असणारे आपण व्हरायटीज ऑफ एक्झाम्पल्स पाहत आहोत. प्रत्येक गणितामध्ये काहीतरी नवीन गोष्ट शिकायला मिळते. ओके, दॅट इज इक्वल टू, नाउ e ऑफ x स्क्वेअर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ e ऑफ x स्क्वेअर, द शिफ्ट ऑपरेटर e आपण f ऑफ x वर ऑपरेट केला म्हणजेच e ऑफ f ऑफ x इज इक्वल टू काय असतं, f ऑफ x प्लस h. म्हणजे जर आपण e हा शिफ्ट ऑपरेटर एखाद्या फंक्शन ऑफ x वर ऑपरेट केला तर आपल्याला काय मिळेल, f ऑफ x च्या जस्ट एक पुढची टर्म मिळेल जी असेल x प्लस h. करेक्ट दिस, म्हणजेच e ऑफ f ऑफ x आपण पाठीमागे रिझल्ट पाहिला होता पहा, e ऑफ f ऑफ x इज इक्वल टू काय असतं, f ऑफ x प्लस h. त्याच्यानंतर आपण हा पण रिझल्ट पाहिला होता पहा पाठीमागे प्लेलिस्ट मध्ये, तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. सेपरेट व्हिडिओ आपण बनवलेला आहे, सेपरेट लेक्चर आपण बनवलेला आहे.
ई स्क्वेअर ऑफ एफ ऑफ एक्स, याचा अर्थ काय, ई हा शिफ्ट ऑपरेटर एफ ऑफ एक्स वर 2 वेळा ऑपरेट केला, ई हा शिफ्ट ऑपरेटर एफ ऑफ एक्स वर जर 2 वेळा ऑपरेट केला तर आपल्याला काय मिळेल, एफ ऑफ एक्सच्या पुढची दुसरी टर्म मिळेल जी असेल एफ ऑफ एक्स प्लस 2h. हे सगळं आपण सिद्ध केलेलं आहे, पाठीमागच्या लेक्चर्स मध्ये आहे, प्लेलिस्ट मध्ये ते लेक्चर आहे, पाहू शकता. पुन्हा रिपीटेडली पहा. e रेस टू 3 ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय मिळेल, ही ऑपरेटर 3 वेळा एफ ऑफ एक्स ऑपरेट केला तर आपल्याला काय मिळेल, एफ ऑफ एक्स प्लस 3h, म्हणजे एफ ऑफ एक्सच्या पुढची तिसरी टर्म आपल्याला मिळेल. ओके, हे आपण रिझल्ट सिद्ध केलेले आहेत. वापरूयात. दॅट इज इक्वल टू ई ऑफ एक्स स्क्वेअर, म्हणजे ई हा शिफ्ट ऑपरेटर एक्स वर एकदा ऑपरेट केला तर काय मिळेल, एक्सच्या पुढची एक टर्म मिळेल जी असेल एक्स प्लस एच. ओके, ब्रॅकेट रेस टू 2 रिमेन्स ॲज इट इज. मायनस 2x स्क्वेअर मध्ये कुठेही ऑपरेटर नाहीये, प्लेन टर्म आहे, कीप इट ॲज इट इज. दॅट इज मायनस 2 इंटू एक्स स्क्वेअर, जसा आहे तसा, प्लस नाउ e रेस टू मायनस 1. व्हॉट इज दॅट e रेस टू मायनस 1? e रेस टू मायनस 1 कशा सिम्बॉल आहे, e रेस टू मायनस 1 इज द सिम्बॉल युज्ड फॉर इनव्हर्स शिफ्ट ऑपरेटर. ओके, e रेस टू मायनस 1 हा इनव्हर्स शिफ्ट ऑपरेटरचा सिम्बॉल आहे. जर इनव्हर्स शिफ्ट ऑपरेटर e रेस टू मायनस 1 आपण एफ ऑफ एक्स वर ऑपरेट केला तर आपल्याला काय मिळेल, येस बल्डिंग, काय मिळेल, एफ ऑफ एक्सच्या पाठीमागची एक टर्म मिळेल जी असेल एफ ऑफ एक्स मायनस एच. गेटिंग दिस, म्हणजे e रेस टू मायनस 1 ऑपरेटर एक्स स्क्वेअर वर ऑपरेट केला तर आपल्याला काय मिळेल, एक्सच्या पाठीमागची एक टर्म मिळेल जी असेल एक्स मायनस एच, ब्रॅकेट रेस टू 2 रिमेन्स ॲज इट इज. गेटिंग दिस, फक्त काय केलं, येस काय वापरलं, सिन्स बाय डेफिनेशन ऑफ शिफ्ट ऑपरेटर ई अँड इनव्हर्स शिफ्ट ऑपरेटर e रेस टू मायनस 1, बाकी नवीन काही नाही. दॅट इज इक्वल टू, सिम्प्लिफाय करूयात. नो, व्हॉट इज गिवन टू यू, एक्झाम्पल मध्ये पहा काय दिले आपल्याला. येस, व्हॉट इज गिवन टू यू, दिलेल्या गोष्टीचा वापर करायचा. व्हॉट इज गिवन टू यू, हियर वी हॅव गिवन एज व्हॅल्यू ऑफ h इज इक्वल टू 1. ओके, h ची व्हॅल्यू 1 दिलेली आहे, h ची व्हॅल्यू आपण 1 पुट अप करूयात. दॅट इज इक्वल टू प्रोसीड, x प्लस 1 ब्रॅकेट रेस टू 2 मायनस 2x स्क्वेअर रिमेन्स ॲज इट इज, प्लस x मायनस 1 ब्रॅकेट रेस टू 2. रिझन देता येईल, सिन्स कुठून लिहिलं, सिन्स हियर वी हॅव गिवन दॅट व्हॅल्यू ऑफ h इज इक्वल टू 1. ओके, h ची व्हॅल्यू 1 दिलेली आहे, ती h ची व्हॅल्यू आपण वापरली. दॅट इज इक्वल टू, सिम्प्लिफाय करूयात. जितके शक्य असतील तेवढे कॅल्क्युलेशन करायचे, कारण आपल्याला इव्हॅल्युएट करायचं आहे, शो दॅट नाही. दॅट इज इक्वल टू, सिम्प्लिफाय करतो. Yes, what is next step of simplification? x plus 1 bracket raised to 2 expansion करूयात. x plus 1 bracket raised to 2 expansion केल्यानंतर what we get, x square plus 2 times x plus 1. a plus b bracket raised to 2 expansion formula, what is that, a square plus twice ab plus b square. तो formula वापरला, that gives x square plus twice x plus 1. नेक्स्ट पुढे मायनस 2x स्क्वेअर प्लेन टर्म आहे, कीप इट ॲज इट इज, प्लस नाउ x मायनस 1 ब्रॅकेट रेस टू 2, याचं एक्सपान्शन करूयात. a मायनस b ब्रॅकेट रेस टू 2, व्हॉट इज दॅट फॉर्म्युला, a स्क्वेअर मायनस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर. सिंपल थिंग, एक्सपान्शन फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, त्यांचा वापर करतो. x मायनस 1 ब्रॅकेट रेस टू 2, व्हॉट वी गेट, दॅट गिव्स x स्क्वेअर मायनस 2 टाइम्स x प्लस 1. ओके, x मायनस 1 चं एक्सपान्शन केलं, x मायनस 1 ब्रॅकेट रेस टू 2 चं आणि x प्लस 1 ब्रॅकेट रेस टू 2 चं एक्सपान्शन केलं. सिम्प्लिफाय करूयात. दॅट इज इक्वल टू, इव्हॅल्युएट करूयात. येस, एक्स स्क्वेअर किती आहेत, एक्स स्क्वेअर मायनस 2x स्क्वेअर, दॅट गिव्स मायनस एक्स स्क्वेअर, मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर गॉन, मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर गेलं तर एक्स स्क्वेअरची टर्म कॅन्सल होईल. ओके, किंवा एखादी स्टेप वाढवूयात. दॅट गिव्स एक्स स्क्वेअरच्या टर्म एकत्र घेतो, एक्स स्क्वेअर मायनस 2 टाइम्स एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, एक्स स्क्वेअरच्या टर्म सगळ्या एकत्र घेतल्या. आता पुढे एक्स असणाऱ्या टर्म एकत्र घेऊयात, प्लस त्याला ब्रॅकेट टाकतो, 2x अजून x कुठे आहे, मायनस 2x. ठीक आहे, प्लस 2x मायनस 2x, एक्सच्या टर्म्स एकत्र घेतल्या. आता पुढे कॉन्स्टंट एकत्र घेतो, याच्यामध्ये x नाहीये, त्या टर्म कॉन्स्टंट एकत्र घेतो, दॅट इज
+1 इथे एक आहे आणि +1 इथे एक आहे. ठीक आहे, शक्यतो टर्म्सला प्रत्येक अंडरलाईन करत चला. अंडरलाईन केल्यामुळे काय समजतं की आपण सगळ्या टर्मला अंडरलाईन केलेल्या आहेत, याचा अर्थ आपण सगळ्या टर्मचा विचार केलेला आहे. सिंपल थिंग, अंडरलाईन करत चला. म्हणजे x² च्या टर्म एकत्र घेतल्या, x च्या टर्म्स एकत्र घेतल्या आणि कॉन्स्टंट टर्म एकत्र घेतल्या. ही स्टेप ओमिट करून डायरेक्ट तुम्ही स्टेप लिहू शकता. आपलं पहिलं एक्झाम्पल आहे, त्यामुळे आपण सगळ्या स्टेप डिटेल केलेल्या आहेत. नाउ व्हॉट इज युअर ब्रॅकेट? s x² - 2x² दॅट गिव्स -x², -x² + x² गॉन, सगळं गेलं म्हणजे 0. इथे +2x - 2x गॉन म्हणजे पुन्हा इथे पण 0 आहे. +1 + 1 दॅट गिव्स 2, दॅट इज इक्वल टू ओनली 2. गेटिंग दिस? इथून पुढे आपण कॅल्क्युलेशन करू शकत नाहीये, इव्हॅल्युएट करायचे, सिम्प्लिफिकेशन करायचे, अजून याच्यापेक्षा सिम्प्लिफिकेशन आपण करू शकत नाहीये. देअरफॉर शेवटची स्टेपला न विसरता LHS लिहा. देअरफॉर ∇² / E हे आपण कन्सिडर केलं होतं. ∇² / E ऑफ x². ओके, हे आपण घेतलं होतं, सिम्प्लिफाय करत करत गेलो होतं आणि त्याची किंमत आपण काढली आहे इज इक्वल टू 2. गेटिंग दिस? ∇² / E ऑफ x² इज इक्वल टू 2. गेटिंग दिस? म्हणजे सरळ रूप द्या, इव्हॅल्युएट करा, याचं इव्हॅल्युएशन इज इक्वल टू 2 आलेलं आहे. गेटिंग दिस? व्हेरी सिंपल थिंग. फक्त पॅटर्न वेगळ्या टाईपचं एक्झाम्पल आहे, हा टाईप व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. पॅटर्न कसा आहे? ∇² / E ऑफ x² समथिंग. ओके, म्हणजे ∇ समथिंग डिवाइड बाय E इंटू x² समथिंग, हा पॅटर्न आहे. समथिंग म्हणजे इंडेक्स तुम्ही काही टाकू शकता, इंडेक्स बदलला नवीन एक्झाम्पल तयार करता येऊ शकतं. पॅटर्न कसा लक्षात आला? ∇ समथिंग डिवाइड बाय E ऑफ x² समथिंग. या पॅटर्नचे एक्झाम्पल सोडवायचे असतील तर आपण काय करतोय, सगळं जे एक्झाम्पल आहे ते शिफ्ट ऑपरेटर E मध्ये ट्रान्सफर करतोय. म्हणजे थोडक्यात काय करतोय, आपण डेल्टाची किंमत इन टर्म्स ऑफ E टाकतोय आणि डेल्टाची किंमत इन टर्म्स ऑफ E टाकायची असेल तर काय करावं लागतं, आपल्याला रिलेशन बिटवीन E अँड डेल्टा वापरावं लागतं. ते रिलेशन काय आहे? E इज इक्वल टू 1 + डेल्टा. त्याच्यानुसार आपण डेल्टाची व्हॅल्यू E-1 टाकू शकतो. डेल्टाची व्हॅल्यू E-1 टाकली, एक्सपान्शन करत गेलो आणि पाहिजे तो रिझल्ट आपल्याला मिळालेला आहे किंवा आपण इव्हॅल्युएशन केलेलं आहे. या टाईपचे एक्झाम्पल्स अशा पद्धतीने सोडवता येतील. याची व्हॅल्यू आपल्याला आली ∇² / E ऑफ x² इज इक्वल टू 2. गेटिंग दिस? व्हेरी सिंपल. लेक्चर्स रिपीटेडली पाहत चला. कोणाला काही प्रॉब्लेम असतील, कोणाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय नक्की करत चला, की जेणेकरून तुम्ही विचारलेल्या शंकांना आपल्याला उत्तर देता येतील. ओके, व्हिडिओज रिपीटेडली, लेक्चर्स रिपीटेडली वॉच करा, रिपीटेडली पहा, रिपीटेडली लेक्चर पाहून झाल्यानंतर त्याच्या नोट्स तयार करा. चॅनलला लाईक करा. लेक्चर चालू असताना डायरेक्ट लाईक करायचं. पहिल्यांदा लाईक केल्यानंतर अल्गोरिदम मध्ये डेफिनेटली तुम्हाला जेव्हा पुढच्या लेक्चर्स येतील, पुढचे लेक्चर्स जेव्हा आपण अपलोड करेन यूट्यूबला, त्यावेळेस डेफिनेटली तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटेल आणि त्याच्यामुळे तुम्ही ते व्हिडिओज किंवा ते लेक्चर्स न चुकता पाहू शकता. यासाठी चॅनलला आपल्या लाईक करा, सबस्क्राईब करा, की जेणेकरून तुम्हाला व्हिडिओज जे नवीन नवीन येतील ते डायरेक्ट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे भेटतील. त्या नोटिफिकेशननुसार तुम्हाला नवीन नवीन लेक्चर्स किंवा नवीन नवीन व्हिडिओज पाहता येतील. ओके, त्यामुळं लाईक करत चला आणि सबस्क्राईब करत चला. Thus, in the today's lecture, we've seen two important examples depending upon the relations between the operators. एक एक्झाम्पल आपण शोधॅटचं पाहिलं आणि दुसरं एक्झाम्पल आपण इव्हॅल्युएटचं पाहिलं. या लेक्चरमध्ये आपण दोन टाईपचे एक्झाम्पल सोडवलेले आहेत. पहिलं एक्झाम्पल आपण शोधॅटचं पाहिलं, म्हणजे ∇² ऑफ समथिंग, आणि ह्या सेकंड एक्झाम्पल आपण जे पाहिलं होतं ते आपण इव्हॅल्युएटचं पाहिलं, की जे इव्हॅल्युएटचं एक्झाम्पल सोडवत असताना आपण रिलेशन बिटवीन द ऑपरेटर्स यूज केलेलं आहे. ओके, लेट अस स्टॉप हिअर.